नमस्कार सगळ्यांना, मी माधुरी पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर उन्हाळी वाढवणीचे पदार्थ सगळ्यांचे बनवून झाले असतील, आमचे पण जवळपास बनवून झालेच आहेत, फक्त पापड तेवढे राहिले होते. तर मी आज थोडेसे पापड बनवले, ते पण वाफेवरचे, अथारावरचे. तर पापड बनवायला राशनचे जाडसर असे तांदूळ घेतलेले आहेत 2 पाव, आणि 2 पाव तांदळाचे मी पापड बनवणार आहे एकदम देशी पद्धतीने, आणि ते पण पळसाच्या पानावरचे. तरी व्हिडिओ आवडला तर नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. तांदूळ 3 दिवस भिजत घातले होते आणि तिसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये घरीच बारीक केले आणि रात्रभर अजून तसंच झाकून ठेवलं, आणि चौथ्या दिवशी मी मग पापड केले. तर चौथ्या दिवशी आमच्याकडे भरपूर असा आभाळ होता, तर संध्याकाळच्या वेळेला मी केलं पापड आणि पंख्याच्या हव्यामध्ये रात्रभर सुकले आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हामध्ये टाकले. अशा पद्धतीने तांदळाचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे पापडांसाठी, आणि खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर मी पळसाच्या पानावरचे पापड टाकते. जेव्हा माझं लग्न व्हायच्या आधी मी बनवली होती पळसाच्या पानावरचं. म्हटलं आता भरपूर दिवसानंतर बनवूनच बघूया, थोडेसे का होईना पळसाच्या पानावरचे, एकदम देशी पद्धतीने. बघायला पण छान वाटतात आणि खायला पण चांगले वाटतात, आणि पटकन निघतात सुद्धा पळसाच्या पानावरचे पापड. पळसाच्या पानावरचे पापड जसा पळसाचं पान असेल त्या पद्धतीनेच त्यांचा आकार असतो, आणि त्याचे जे छाप आहे पळसाच्या पानावरचे ते पण उमटते, दिसायला पण सुंदर दिसतात. तर इथे पळसाच्या पानावर पापड पसरवायला पीठ टाकला आणि पान हलवून पापड पसरवून घ्यायचा, आणि इथे 2 गंज ठेवलेले आहेत गॅसवरती. जर का मोठा पातेला असेल, मोठा गंज असेल, तर आपण एका वेळेस 3-4 पापड सुद्धा ठेवू शकतो. तर माझ्याकडे आहेत थोडे मोठे, पण त्याच्यावरती पण थोडंसं असं अडचण होईल, म्हणून मग मी 2 गंज घेतलेले आहेत इथे. आणि गंजामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे अर्धा पाऊण गंज पाणी टाकलेलं आहे, आणि त्याच्यावरती कॉटनचा कापड बांधला, जेणेकरून की आपल्याला त्याच कॉटनच्या कापडावरती आपल्याला हे पसरवलेले, पानावरती पसरवलेले जे पापड आहे अथरावरती मांडायचे आहेत, आणि एका बाजून 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचे. परत 3-4 मिनिटं दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं, म्हणजे आपला पापड छान असा शिजला जातो आणि पानावरून अलगद असा निघतो. एका पसरट भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे, म्हणजे जे वाफेवरून मी पापड काढणार ते थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर पापड काढायचं. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असे पापड आपले निघले जातात. पण एवढंच म्हणा की आपला आकार आहे तो जरा गोल नाही आहे, जरा पळसाचं पान जसं असेल त्या पद्धतीचं आहे. पण दिसायला पण छान दिसतात, लागायला पण टेस्टी लागतात, आणि झटकीपट असे निघतात, अजिबात त्रास न घेता. पण मला त्रास आल्यानंतर 15-20 पापड बनवले. म्हटलं मग आता ऊन पण नव्हती, म्हटलं नंतर बनवूया, आणि मग संध्याकाळी बनवले. तर संध्याकाळी संपूर्ण पापड बनवून घेतले. तर ह्या वेळेस मी जरा टेक्निक चेंज केली. तर आमच्या बाजूची ताई आहे, जागृतीची मम्मी, ती म्हणाली की तो कापड खोल जातो, आतमध्ये जातो, किती तुम्ही टाईट बांधा कापड, पण काही वेळानंतर तो कापड थोडासा असा लूज होतो, आणि लूज होत होत तो थोडासा खोल होतो, आणि खोल झाल्यानंतर पापड एका जागी गोळा होतो. तर ती म्हणाली की तुम्ही त्या भांड्यामध्ये तणीस ठेवा आणि पाणी टाका, तणीस ठेवा. तर मी तसंच ठेवलं, पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये मी तणीस ठेवली अशा पद्धतीने, आणि याच्यावरती मग पापड ठेवा. जे आपण पानावरती पसरवलेलं पापड आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं, म्हणजे कापडाला हात लावायची किंवा सवारायची अजिबात गरज नाही. आणि ही पद्धत खूप छान वाटली. तर एका साईडनी शिजवून घेतलं, नंतर 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या साईडनी पण वाफ द्यायची, म्हणजे पापड पण आपला छान शिजला जातो आणि लवकर निघतो सुद्धा. आजही गावखेड्यामध्ये पळसाच्या पानावरती पापड बनवतात, आणि अथारावरचे पापड तर बनवतात. माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या लाटीव पापड कधीच नाही करत. संपूर्ण पापड जेवढे पण ते करतात ते अथारावरचेच बनवतात, आणि दिसायला साईज जरा छोटा असतो, पण जेव्हा आपण तळतो त्यावेळेस इतका मोठा पापड होतो की तो पापड कढईमध्ये मावत नाही. तर त्यांची सवय आहे, नेहमी ते अथारावरचेच पापड करतात. मी पण मागच्या वर्षी अथारावरचेच केली होती, आणि ह्या वर्षी पण अथारावरचे करते म्हटलं थोडे. आणि नंतर गावावरून तर आपल्याला पापड येतातच, जे लाटलेले असतात लाटीव पापड, ते मग गावावरून येतातच. तर तुम्हाला कशी वाटली पळसाच्या पानावरती पापड बनवायची एकदम देशी पद्धत? बनवायला पण सोपे आणि खायला पण टेस्टी. तर मी इथे 2 पाव तांदूळ घेतले होते, आणि 2 पाव तांदळाचे पापड किती झाले, 72 पापड झाले. आणि कोणते कोणते पापड आहेत ते जरा जाड झाले होते, त्याच्यामुळे अजून 1-2 पापड वाढले तर असतेच. तर अशा पद्धतीने मी पळसाच्या पानावरचे पापड बनवले. आता इथे तुम्ही बघू शकता, गोलसर पापड झाले नाही, पळसाचं पान ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने त्यांचा पापडाचा आकारमान आहे.
आणि इथे आता काही सुकणार नाही, तर रात्रीला मी पंख्याच्या हव्यामध्ये घेऊन जाणार. इथे थोडा वेळ हवेशीर ठेवते, म्हणजे रात्रभर जेवढे सुकणार तेवढे सुकणार. नंतर उद्याची एक ऊन दाखवायची आणि नंतर डब्यात साठवून ठेवायचे. आणखी 2 पाव तांदूळ भिजवले, जे मी ताटावरचे वाफेवरचेच पापड बनवणार. आणि पापड तळून पण बघितले मी कसे झाले म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकता आपला मूळ आकार कसा आहे पापडाचा, आणि तळल्यानंतर किती पसरट झालेला आहे, म्हणजे पापड आपला फुगला आहे. तर अशा पद्धतीने मी पळसाच्या पानावरचे पापड बनवले. जर का तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट